मंडळी नमस्कार, मी उमेश पोहदरे. आज आपण SRTबद्दल, SRTचा जो पाया आपला मजबूत आहे का ज्याच्यावर आपली SRT पूर्ण अवलंबून आहे ते म्हणजे आपलं तणनाशक. आणि तणनाशक हे योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य व्यवस्थित मारण्याची पद्धत ही जरी आपण अवलंबली तर आपल्याला SRT जड जाणार नाही. कदाचित जर SRTमध्ये तणनाशकच चुकलं आणि तणनाशक चुकलं मग जर खूप तण झालं, आपलं एखाद्या वेळेस तणनाशक मारताना तण नाही मिळाले तर मग खूप मोठा प्रॉब्लेम तयार होईल. आणि तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा होता की बरेच लोकांचे फोन येत आहेत तणनाशकाबद्दल. आणि दुसरी गोष्ट, मी सगळ्यांना एक विनंती करीन, हा व्हिडिओ जेव्हा मी टाकील तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करण्याचा प्रयत्न जरूर करा, कारण ही माहिती प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि जसं तुम्हाला जर योग्य वाटला हा व्हिडिओ तर यूट्यूबला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहे त्या तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण आपण त्याच्यावर पुन्हा पुढचा व्हिडिओ आपल्याला करता येतील. तर हात घालू की SRTचा पहिला कपाशीवर आपण जेव्हा फवारणी करतो तर सुरुवातीला आपण विचार करतो हिटवीड एजिल हे तणनाशक. बरं, हे तणनाशक 4000च्या जवळपास जाते, पण याची मारण्याची पद्धत जर तुम्ही पद्धतशीर ठेवली, फ्लॅट नोजल वापरून नुसती आपली ही पद्धत हेच वापरलं तर आपल्याला हे जड जाणार नाही. आणि तसंच आता हा बेड बघा, हा बेडनं जरी आपण सरळ एक लाईननं मारत गेलो तर आपल्याला 4 ते 5 पंपच लागतील याला, फक्त फ्लॅट नोजल. आणि ही मधातली नाली जी आहे ही मारायची नाही. आणि याच्यामध्ये 2-3 कंपनीची औषधी येतात. आता मी तुम्हाला त्याचे काही नाव सांगतो. जसं आपण याच्यामध्ये पानवर्गीय मारण्यासाठी पायरेथोबॅक सोडियम 10% EC हे घेतो, आणि दुसरं घेतो प्रोपॅनिक्विझोप 10% EC हे घेऊ शकतो. हे आता वेगवेगळ्या कंपनीचे येते. गोदरेज कंपनीचं हिटवीड येते, हिटवीड मॅक्स येते, घासा येते, त्याच्यानंतर विलवूड कंपनीचं येते. तर हा तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचे औषध याच्यामध्ये वापरू शकता. अजून एक याच्यातली खरी गूज, कंपनीवाले सांगतात की 20 ते 21 दिवसानंतर तुम्ही मारा, म्हणजे पराठी 5 पानाची झाल्यावर. पण मंडळी एवढं लक्षात घ्या का त्या टायमात जर आपल्याला मारायचं असतं तर आपल्या तणाची स्टेज हे एवढी पाहिजे, लक्षात घ्या. आणि आपण जर ते पूर्ण ऐकलं त्यांचं तर मग आपल्या कपाशीची स्टेज आपल्याला ही चालेल आणि तणाची ही. पण जर तण हे एवढं झालं तर मग हिटवीडनं मरणार नाही, आणि मग त्याच्यामध्ये फक्त तण बिमार पडेल आणि पुन्हा जिवंत होईल. म्हणजे आपल्याला आराम त्याच्यातून कोणताच होणार नाही. मग आपल्याला तणनाशकाचा दुप्पट खर्च येईल. त्याच्यामुळे तुम्ही 10 ते 12 दिवस झाले तर तुम्ही आरामात हे तणनाशक तुम्ही मारू शकता. तसंच याच्यामध्ये एक नवीन तणनाशक पण आलेलं आहे, ते आहे UPL कंपनीचं, आणि त्याचं नाव आहे सेंचुरियन. हे 40 मिली तुम्हाला वापरायचं आहे. हे लांब तणवर्गीय जे आहे त्याच्यासाठी खूप सुंदर काम करते. आणि हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जर तुम्ही या पाया मजबूत ठेवला तर तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही आणि लवकर तण नियंत्रण होईल. तसंच सोयाबीनसाठी तुम्ही इमिझाथायपर किंवा जे अनेक प्रकारचे तणनाशक आलेले आहे, जसे एक विलवूड कंपनीचं पॅट्रोमॅक्स म्हणून येते, पारिजात कंपनीचं वोट्रिक्स म्हणून येते, आणि एक यावर्षी पुन्हा विलवूड कंपनीचं नवीन आलेलं आहे. तसंच एक इंडिका म्हणून एक तणनाशक आलेलं आहे विलवूड कंपनीचं. तर त्याच्यामध्ये 70% इमिझाथायपर आहे. त्याचे रिझल्ट आपल्याला छान मिळतात. हे महत्त्वाचं आहे. आणि तणनाशक मारताना योग्य प्रमाणातच मारलं पाहिजे. एकरी 10 पंप पडले पाहिजे, म्हणजे 150 लिटर पाणी हे त्याच्यामध्ये पडलंच पाहिजे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण योग्य प्रमाणात योग्य औषधी गेली तरच आपल्याला रिझल्ट येतात. तणनाशक जर चुकलं तर SRT बदनाम. आणि तणनाशकाचे जर नियोजन व्यवस्थित केलं तर SRT 100% सक्सेस. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही तणनाशकाचं नियोजन केलं तर एकाही शेतकऱ्याची SRT अनसक्सेस होत नाही.
तसंच लांब पानाचं तण असेल तर तुम्ही क्लेथोडीन नावाचं घटक असलेलं 2 तणनाशक आता बाजारात आलेले आहे. ते सेंच्युरियन आणि विलवूड कंपनीचं एक काहीतरी नाव आहे त्याचं, ते तणनाशक आलेलं आहे. ते तुम्ही 2 तणनाशक सोयाबीन, कपाशी किंवा इतर कोण्याही पिकात आरामशीरमध्ये वापरू शकता. अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. फक्त एक लक्षात घ्या, कंपनीवाले सांगतात 21 दिवस, तेवढं लांब वाट बघत बसू नका. कपाशीची स्टेज ही ठरली, तणाची स्टेज ही ठरली, तुम्ही तणनाशक मारण्याचे प्रयत्न करा आणि लवकर रिझल्ट घ्या. जमे तोपर्यंत पावसाळी वातावरण असल्यास तुम्ही त्याच्यामध्ये स्टिकर अवश्य टाका. व्हिडिओ जर योग्य वाटला तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी काही माहिती असली तर तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ आपण लवकरच तुम्हाला करणारा तो म्हणजे ग्लायफोसेट आपण प्रत्येक ठिकाणी वापरतो, पण कुठे वापरायचं आणि कुठे नाही वापरायचं याच्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. धन्यवाद.